अमरावती विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHMची आर्थिक परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे। निधी रखडल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत असून आरोग्य विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्याचं किमान 90 कोटींच्या वर बजेट असणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात आज अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार करायची सोय राहिली नाहीये। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांसह आरोग्य योजनाच आजारी होण्याच्या मार्गी आहे। आरोग्य विभागाकडे स्वतः अधिकाऱ्यांच्या वाहनासाठी इंधनाला पैसे नसल्याचं वास्तव आहे। जिल्हा परिषद अनुदान व जिल्हा नियोजनाच्या अनुदानावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे। 2 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही अशी माहिती आहे। तर अमरावती विभागातील हजारो कर्मचारी वेतनापासून वंचित आहे। औषधी संदर्भ सेवा, जननी सुरक्षा योजना, JSY यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे वित्त पुरवठा केला जाणाऱ्या 9 योजना राबवण्यास जिल्हा स्तरावर पैसेच नाहीयेत। आशा मानधन आणि इंटेन्सिव्ह 3 महिन्यांपासून प्रलंबित आहे। तर कार्यालयात स्टेशनरी आणण्यासाठीही पैसे नाही आहेत। राज्यभरात अंदाजे 40,000 कर्मचारी 2 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहे। केंद्र सरकारनं 2025 मध्ये राज्याच्या NHM साठी 301 कोटींचा निधी मंजूर केला होता। हा निधी एप्रिल-मे या 2 महिन्याच्या वेतनासाठी होता, हे विशेष। त्यानंतर केंद्र सरकारनं विशेष अनुदान दिलं नाही। कंत्राटदारही NHMचं काम सोडण्याच्या मनस्थितीत आले आहेत।